मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन म्हणजे काय? प्रिपोजिशन म्हणजे काय आणि त्याचा वापर आपण योग्य कसा करावा? योग्य वापर नाही झाला तर कसे त्या प्रिपोजिशनचा योग्य अर्थ निघत नाही. आता पहा, ही साधं उदाहरण सांगतो. दिस बुक इज ऑन द बेड. ऑन द बेड म्हणजे काय? त्या पलंगावरती आहे, परंतु फॅन, आता फॅन माझ्या डोक्यावरती आहे, तर मी त्याला दिस फॅन इज ऑन माय हेड असं होईल का? होईल का? नाही. मग इथंच वर म्हणजे नेमकं त्याच्यावर ठेवलेली वस्तू पाहिजे, ओव्हर होईल. ओव्हर आहे का नाही? ओव्हर म्हणजे एकदम ओव्हर, म्हणजे जे अंतरानं असं वस्तू त्याला आपण ओव्हर म्हणतो. पण मित्रांनो, आज आपण लक्षात ठेवा की ऑन, इन आणि इट हे प्रिपोजिशन एका झटक्यात लक्षात ठेवण्याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कारण काय होतं त्यामुळे मला समजतं की माझ्या किती मुलांना मी सांगितलेलं समजत आहे ते. त्यामुळे लाईक करायला पैसे लागत नाहीत, हे लक्षात ठेवा. एक मुलगा म्हणला, सर लाईक केल्यानं पैसे जातात. म्हणलं, कोण सांगलं तुला काढून? त्या लाईक केल्यानं पैसे जातो. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. बघा बरं मित्रांनो, आता आपण बघूया ऑन, इन, इट हे प्रिपोजिशन कसे शिकायचं. आता सोपं सांगितलं तुम्हाला, उदाहरण सांगितलं. ऑन म्हणजे काय? वर, हे का नाही? पण त्याच्या वर आता पहा, ही पेन मी जर टेबलवर ठेवली तर अ पेन इज ऑन द टेबल असं होईल, हे का नाही? अ पेन इज ऑन द टेबल म्हणजे त्यावर आहे, त्याच्या पृष्ठभागावरती आहे किंवा त्यावरती आहे. पहा, ग्लास इज ऑन द चेअर, जर त्या खुर्ची वर असेल तर होईल. बरोबर आहे? लक्षात ठेवा. म्हणून आपण लक्ष, अ पेन इज ऑन द टेबल. एक उदाहरण घ्या. आता ऑन म्हणजे काय? वर, त्याच्यावरती. अ पेन इज ऑन द टेबल. पहा, अ पेन, आता वर म्हणजे काय? त्याच्यावर. पहा, अ पेन इज ऑन द टेबल, म्हणजे ती वस्तू त्यावरती असली पाहिजे, एकदम डोक्यावर नाही म्हणा, ती वर होते. लक्षात, ही ट्रिक लक्षात ठेवा. ही ट्रिक पण तुझी आजची तुमच्या प्रिपोजिशन लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या वर असली पाहिजे वस्तू, हे लक्षात ठेवा, आहे का नाही? काही वस्तू नाही एखादी, समजा माय मोबाईल इज ऑन द बेंच, माझा फोन बेंचवर आहे, असं होतं ना. पण त्याच्या वर पाहिजे बरं, नाही ते एकदम वर धरला असा. आता बघा बरं, हा टेबल आहे, टेबल बघा बरं, ही पेन माझी टेबल आहे का? नो नो, इट इज ओव्हर. म्हणजे अंतर असेल मधामध्ये, त्याला आपण ओव्हर म्हणायचं, ते आपण नंतर बघणार आहोत. पुढे पहा, आता दिवस. आता पहा सर, ऑन म्हणजे दिवसाला एखाद्या घेतो, सांग बरं. आय विल कम ऑन युअर बर्थडे. पहा, आय विल, आता कम ऑन वर का? वाढदिवसावर काय समोर? आय विल, सांग मला. आय विल कम ऑन, सांग. आय विल कम ऑन संडे. आय विल कम ऑन संडे. आता मी संडे म्हणजे काय? रविवार. मी रविवार वर येईल का? नाही. ऑन म्हणजे पहा, या ठिकाणी वर होत नाही ते, तर मी रविवारी येईल असं जेव्हा आपण एखादा दिवस घेतो, आय विल कम ऑन संडे, मंडे, ट्युजडे, काय म्हणायचं मला, फ्रायडे, पण असं हे दिवस घेत असताना आपण त्या ठिकाणी ऑन लावायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहा, दुसरी ट्रिक काय आली, एखादी वस्तू एखाद्या कुठं असं जागेवर, तर त्याला ऑन घ्यायचा आहे. पहिली ट्रिक. दुसरी ट्रिक आहे दिवस. एखादा दिवस असेल तर त्या दिवसापुढे आपल्याला ऑन लावायचा आहे. पुढचा आहे एखादा सण असेल किंवा एखादा दिवस, बड्डे असेल एखादा, आय विल कसं, मग जन्मदिवस आहे. पहा, आता जन्मदिवस लिहिला मी, आय विल कम ऑन, काय जन्मदिवसाला काय बघा, युअर बर्थडे. आय विल कम ऑन युअर बर्थडे म्हणजे एखादा दिवस, दिवस असेल किंवा वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऑन घ्यायचं आहे. आता एखादा सण असेल, दिवाळी असो, दसरा असो, होळी असो, कोणकोणते सण बघा, किती मोठे सण आपल्या भारतामध्ये. पण काय बोला, सांग मला. आय विल कम ऑन दिवाळी, हे का नाही? आय विल कम ऑन होळी. पहा, आय विल कम ऑन, इथं काय नाही, तुमच्या मनात जेव्हा तुम्ही होळी लिहा, दिवाळी लिहा, हे का नाही, पाडवा लिहा, काय पण लिहू शकता. नंतर आहे तारीख. एखादी तारीख असेल तर त्या तारखेला सुद्धा आपल्याला ऑन घ्यायचं आहे. प्रिपोजिशन ऑन जोडत असताना काय बोलणार, सर आय विल कम ऑन, एखादी तारीख लिहा कोणती पण, आय विल, ऐक ना, आय विल कम ऑन
14 एप्रिल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ना 14 तारखेला, माहिती आहे ना तुम्हाला, 14 एप्रिलला. तर त्या ठिकाणी समजा एखाद्या वेळेस सर आय विल कम ऑन 14 एप्रिल. 14 एप्रिल म्हणजे मी 14 तारखेला गावाकडे येईल असं एखाद्याला आपल्याला बोलायचं असेल तर त्या ठिकाणी तारीख सांगताना आपल्या इथं हे ऑन हे प्रिपोजिशन घेणं जरुरी आहे. आता तुम्हाला मित्रांनो ऑन समज असेल, सोपे उदाहरण घ्या ना सर. माझ्या मुलांना मी सांगितलं ना, बाळांनो ऑन वरचे वाक्य करा. एवढ्या करतात ते घरातल्या कोणती गोष्ट. द स्पून इज ऑन द टेबल, सांगा बरं. अ ग्लास इज ऑन द टेबल, अ प्लेट इज ऑन द बेड, कॉम इज ऑन द फ्लोअर, अ मिरर इज ऑन द टेबल. काही पण किती वाक्य होत असत. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन आवर इंग्लिश लँग्वेज. प्रॅक्टिस शिवाय मित्रांनो काही खरं नाही. प्रॅक्टिस करत राहा, प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला काही शक्य होणार नाही. मग सर मी काल एका विद्यार्थ्याला म्हणलं, बाळा तू काल तर सांग बरं इन म्हणजे काय, सांग. इन म्हणजे आत. आत आहे बाबा, पण कुठं, कसं आणि का, हे त्याला लक्षात आलं पाहिजे. एखादी वस्तू एखाद्या सांगतो, अ बॉल इज इन द बॉक्स म्हणजे च्यामध्ये. काय सांगितलं मी, एखादी वस्तू च्यामध्ये, हे बॉक्स आहे त्याच्यामध्ये. आता पेन, रेड पेन इज इन द पॉकेट, हे का मध्ये आहे ना ती. जेव्हा एखादी वस्तू मध्ये असते, च्या आत असते, तेव्हा त्याला आपल्याला इन घ्यायचं. म्हणजे काय, च्या आत. इथं बघा च्या आतल्या आहे, आत म्हणजे च्या आत. वर्ष असत, एखादं वर्ष असत तर त्या वर्ष, आता पाहिजे एक साधं सांगितलं. आता उदाहरण सांगितलं, अ बॉल इज इन द बॉक्स, हे सोपं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एखाद्या बॉक्स मध्ये असेल, एखाद्या वस्तूमध्ये ती वस्तू असेल तर त्याला आपल्याला इन घ्यायचं आहे. नंतर वर्ष, सर वर्षामध्ये कसं घ्यायचं, सी वॉज बॉर्न. पहा आता लक्ष द्या, सी वॉज, एखादं वर्ष असेल तर काय, ही सी गणेश काय पण लिहा, सी वॉज बॉर्न. मग सर बॉर्न घेतलं काय ना, इथं इन घ्यायचं. बॉर्न इन, हे लक्षात ठेवा. 1940 काय म्हणलं, 1997 असं घ्या. म्हणजे काय, ती कधी जन्मली, 1997 या वर्षी. म्हणजे एखादं वर्ष असेल, एखाद्या वर्षाचे आपण एखादं वर्ष दर्शवित असतो, त्यावेळेस मित्रांनो आपल्याला इन घ्यायचं आहे, ऑन घ्यायचं नाही. नंतर घ्या महिना, एखादा महिना असेल, आता त्या महिन्यात काय असेल सांग मला, आय विल कम इन मे, आय विल कम इन मे, मी मे महिन्यात येईल. म्हणजे पहा सुट्टी असतात ना मे महिन्यात मुलांना, आय विल कम इन मे. एखाद्या महिन्यात ऑन नाही, बरं इथं पण हे ऑन घ्यायचं नाही, तर इन घ्यायचं. म्हणजे त्या महिन्यात, वर्षामध्ये, महिन्यात किंवा हे झालं, लक्षात आलं. दुसरी सांग मला, आता एखादं गाव असेल तर गावाला काय बोलसाल. आता मी कुठं सांगू बरं, सांगा कुठं राहतो बाळ, आय लिव्ह इन परभणी, इथे लिहा ना. आता एखादं गाव असेल तर त्याला आय लिव्ह इन परभणी. रमेश लिव्ह इन कौळगाव, गणेश लिव्ह इन नांदेड, मंगेश लिव्ह इन नागपूर. असं कोणतं पण घ्या, आय ऐवजी दुसरं पण घ्या ना. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला गाव असं तर त्या ठिकाणी घ्यायचं आहे इन. आता राज्य, वी लिव्ह, येस आलं बघितलं, लिव्ह इन महाराष्ट्र. केवढी मोठी स्पेलिंग, MAHARASHTRA, महाराष्ट्र. म्हणजे हे राज्य असत, एखादं राज्य असेल त्या ठिकाणी सुद्धा आपण तसं इन घ्यायचं आहे. आता पहा देश, आय लिव्ह इन इंडिया. किती सोपं आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो की या ठिकाणी वर्ष, महिना, गाव, राज्य, देश असेल तर त्या ठिकाणी आपल्याला इन घ्यायचं आहे. आधी सांगितलं ऑन, हे तुम्हाला माहिती झालं. आता पुढचं पहा, ऍट म्हणजे काय, एखादी छोटी जागा. पहा आता मी सांगितलं की एखादी गोष्ट, आय एम, सांग मला एखादं वाक्य, ही इज ऍट द स्कूल. म्हणजे काय, तो कुठं आहे, तो शाळेचा एक जागा आहे, एक ठराविक ठिकाण आहे. छोटीशी जागा असेल तर त्या ठिकाणी तो म्हणेल की सर आय एम ऍट द स्कूल. नंतर आय एम किंवा आय एम ऍट द पार्क, मी उद्यानात आहे. आय एम ऍट द बस स्टँड, आय एम ऍट द रेल्वे स्टेशन. म्हणजे एखाद्या वस्तूचं, जागेचं, एखादी जागा दाखवायची असेल तर आपल्याला
सर मी या ठिकाणी आता ही इज ऍट द स्कूल पहा इथं काय होईल मग छोटी जागा असेल तर किंवा ही इज ऍट द स्कूल म्हणजे हे ऍट लक्षात ठेवा ऍट कुठं आहे तो ऍट म्हणजे त्या ठिकाणी आहे. नंतर सी इज ऍट द पार्क म्हणजे ही जागा दाखवते का दाखवते हे ऍट हे प्रिपोजिशन लक्षात ठेवायचं. आता नंतर वेळेला सुद्धा ऍट लावायचं असतं मित्रांनो. बरं कधी लावायचं असतं वेळेला ऍट कसं इन लावा काय लावा नाही सर. आय विल कम ऍट आता मी समजा संध्याकाळी 7 वाजता येईल काय आय विल कम ऍट 7 PM पहा आय विल कम ऍट 7 PM म्हणजे पहा मी कधी येईल 7 वाजता येईल. संध्याकाळी असेल तर आपण PM घेतो आणि सकाळी असेल तर कमेंट करून सांगा आय विल कम टुमारो किंवा कधी सांगा आय विल कम ऍट आणि सकाळ असेल तर तुम्ही काय लिहिणार हे मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.